भाजपकडून दबावशाहीचं राजकारण सुरू आहे। आमचा आरएसएसच्या विरोधातला लढा हा वैचारिक आहे, सुजात आंबेडकर यांनी वक्तव्य केलंय। भाजपचे जे राजकारण आहे ते दबावशाही आणि दादागिरीचं आहेच। या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने अशी एक परिस्थिती उभी केली की बिनविरोध भाजपची लोक निवडून येतील। आपण जर बघितलं असेल तर 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या वेळेस 100 पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडणूक व्हायच्याच आधी बिनविरोध निवडून आले होते। हे बघा, आमचा आरएसएस विरुद्धचा जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आणि तो आयडिओलॉजिकल लढा आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वैचारिक लढा कुठल्या तरी एका महानगरपालिकेमध्ये येऊन थांबणार आहे तर ते असं होणार नाही। तो शेवटपर्यंत लढा चालू राहील आणि आम्ही लढत आहोत। हरिभाऊ राठोड यांच्या आरोपावरून जनता दलानं आता युटर्न घेतला। राज्य निवडणूक आयुक्तांना या संदर्भातलं पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे। जनता दलानं हे पत्र पाठवलं। आयुक्त दिनेश वाघमारे यांना खुलासा करणारं पत्र पाठवलं, तर गैरसमज दूर झाल्याचं जनता दलानं आयुक्तांना पत्र दिलंय। कोणतीही तक्रार नसल्याचं जनता दलानं स्पष्टीकरण दिलंय। याआधी विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात जनता हरिभाऊ राठोड यांनी तक्रार केलेली होती। ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। माजी महापौर शुभा राऊळ यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर राऊळ यांनी मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली। शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला। मात्र भाजपच्या प्रवेशासंदर्भात अद्यापपर्यंत तरी स्पष्टता नाहीये। आशिष शेलार यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।